नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपण भाग घेणार आहोत 119वा. आपलं प्रकरण चाललंय 13वं, मनकव अंग. आणि दोहे आज घेणार आहोत आपण 33 ते 35. मनाला कितीही आवरलं तरी आपली मनावर पूर्ण सत्ता चालते असं म्हणता येत नाही, कारण ते कितीही उंचावरून पुन्हा खाली घसरू शकतं. म्हणून कबीर 33व्या दोह्यात सांगतायत. प्रथम ऐकूयात 33वा दोहा. मुवै को धीजो नहीं, मन का किसा बिसास, साधु तब लग डर करे, जब लग पंजर पास. मुवै को धीजो नहीं, मन का किसा बिसास, साधु तब लग डर करे, जब लग पंजर पास. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. धीजव, धीजव म्हणजे मानीन, स्वीकार करीन. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मन उदासीन किंवा विरक्त झाल्यावर सुद्धा याच्यावर विश्वास ठेवू नका. मनावर कसला विश्वास ठेवायचा हो? जोवर शरीराचं बंधन आहे तोपर्यंत हे मन कधी बिघडेल याची साधूला या मनाची भीती वाटते. योगी योग साधन करत असताना यमनियमांचा अभ्यास आपल्या मनाला वळण लावण्यासाठी करत असतो. योग साधनेत प्रगतीही होते. अगदी कुंडलिनी जागृत होऊन सुषुम्ना मार्गाने वर जात असते तेव्हा योग्याला वाटायला लागतं की झालं, आपण जिंकलं. पण कबीर सांगतायत की या मनावर विश्वास ठेवूच नका. ते आत्ता उंच आकाशात उडत असेल असं वाटत जरी असलं ना, तरी ते केव्हा पुन्हा खाली येईल याचा नेमच नसतो. रामकृष्ण सांगत असतात की कुंडलिनी अनाहत चक्रापर्यंत हृदयस्थानी आली तरीही ती पुन्हा केव्हाही खाली घसरू शकते. त्यामुळे साधकाला सतत डोळ्यात तेल घालून या मनावर नियंत्रण ठेवावं लागतं. ऐकूयात आपण आता या दोह्यावरची मराठी साखी. मन मेले तरी मनावर या, ठेवू नये विश्वास, साधू घाबरे आहे जोवरी, या शरीराचा फास. मन मेले तरी मनावर या, ठेवू नये विश्वास, साधू घाबरे आहे जोवरी, या शरीराचा फास. साधनेत मनाचा संयम अत्यंत आवश्यक आहे. कबीर आपल्याला 34व्या दोह्यात सांगणार आहेत. आपण ऐकूयात 34वा दोहा. जैतन माहै मन धरे, मन धरे निर्मल होय, साहिब सौसन मुख रहे, तो फिर बालक होय. जैतन माहै मन धरे निर्मल होय, साहिब सौसन मुख रहे, तो फिर बालक होय. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जे तू आपलं मन शरीरामध्ये लावतोयस त्याऐवजी ते जर या मनामध्ये लावलंस, म्हणजेच मनाचा संयम केलास, तर ते निर्मल होईल. आणि जर मन प्रभूकडे उन्मुख झालं की पुन्हा ते बालक होईल. मन इंद्रिय पातळीवर रमलेलं असतं. शरीराचे चोचले पुरवण्यात ते दंग असतं. मन ज्या बाजूला वळवू त्या बाजूला वळतं. प्रभुप्राप्ती हवी असेल तर अर्थातच मन ईश्वराकडे वळवलं पाहिजे. पण त्यासाठी मनाचा संयम मात्र करायला हवा, निर्मळ करायलाच हवं. मागच्या एका दोह्यात कबीरांनी मनाला काळ्या कांबळ्याची उपमा दिली होती. काळ्या कांबळ्यावर कोणताही रंग चढत नाही. तसंच मन शरीरामध्ये लागलेलं जरी असलं
तरी त्यावर प्रभू प्रेमाचा रंग वठत नाही. एरवी सुद्धा भिंत जर रंगवायची असेल तर पहिला रंग खरवडून आधी वॉश म्हणजे पांढरा रंग देतात आणि नंतर जो हवा असेल त्यांनी ती भिंत रंगवतात. मनाचंही अगदी तसंच आहे. आधी त्यावर विषय वासनेचे जे रंगाचे थर जडलेले आहेत ते खरवडून काढायला हवेत, मग तरच ते निर्मल होईल आणि नंतरच त्यावर प्रभू प्रेमाचा रंग चढेल. मग इथे कबीर म्हणतायत की मग ते पुन्हा बालकच होईल. लहान बालक जसं आपल्या आईला भेटण्यास उत्सुक असतं तसंच ते मन मग प्रभू भेटीसाठी उत्सुक होईल, तळमळेल. तेव्हाच ईश्वराची प्राप्ती होईल. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. नको शरीरी मनात रमता, हे मन निर्मल होई. ईश्वर सन्मुख राहुन या मग, ते मन बालक होई. नको शरीरी मनात रमता, हे मन निर्मल होई. ईश्वर सन्मुख राहुन या मग, ते मन बालक होई. मन कसं आहे ते खरंच कळत नाही. मनात क्षणात चांगले विचार तर क्षणात वाईट विचार तरळत असतात. ते संशयी बनलेलं असतं. म्हणून कबीर 35व्या दोह्यात सांगणार आहेत. 35वा दोहा ऐकूयात. कबीर संसार जीवमय, कोई न कहि समुझाई. नाना वाणी बोलता, सोकत गया बिलाई. कबीर संसार जीवमय, कोई न कह समुझाई. नाना वाणी बोलता, सोकत गया बिलाई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बिलाई, बिलाई म्हणजे नष्ट होतं. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की या मनात संशय किंवा अज्ञान भरलेलं आहे. ते कुणालाही समजतच नाही. ते मन अनेक प्रकारची वचनं बोलत असतं. ते मन नष्ट झालं किंवा मेलं असं कितपत म्हणता येईल. मन अतिशय संशयी आहे. प्रभूची प्राप्ती व्हायला हवी जर असेल तर विषय सोडून द्यायला हवेत. असं त्याला कितीही समजावलं ना तरी ते पुन्हा पुन्हा विषयांकडे वळतच असतं. कारण विषयांमधून सुख लगेच प्राप्त होतं, प्रभू प्रेम लगेच प्राप्त होत नाही. त्यामुळे त्याच्या ठिकाणी संशय दाटून राहिलेला असतो. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी सुद्धा त्याला शंका असते. त्यामुळे उलट सुलट अशी ते विविध प्रकारची वाणी बोलतही असतं. असं हे मन ईश्वराभिमुख झाल्यावर सुद्धा मृत झालं असं कितपत म्हणता येईल. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या साखी बरोबरच आजचा आपला 119वा भाग आपण संपवणार आहोत. जोवरी राही मनात संशय, कसे त्यास समजावे. नाना वाणी बोलते जे, ते मन मेले नाही. जोवरी राही मनात संशय, कसे त्यास समजावी. नाना वाणी बोलते जे, ते मन मेले नाही.